आता आपण आलो आहोत हरिहरेश्वरला. तर ही आहे आपली बोलेरो गाडी. आणि मित्रांनो, मागच्या वेळेस आहे ना, हे समोरचा ताई दिसत आहे इथं चंदूभाऊ गेगडमध्ये इरटेगावाले, त्यांनी आपल्याला इथं मागच्या वेळेस लिंबू सगळं पाजलं होतं आणि भाऊंची गाडी इथं लावली होती. तर भाऊ आता काही नाही आहे, मी आलेलो आहे आता हरिहरेश्वरला. भाऊ काही नाही, पण भाऊंची आठवण झालेली आहे. तर ठीक आहे, हा व्हिडिओ भाऊंपर्यंत नक्की शेअर करा. भाऊंची खूप आम्ही धन्यवाद आभारी मानतो. भाऊंनी मागच्या वेळेस आम्हाला लिंबू सगळं पाजलं होतं. भाऊंला आता मी पाजलं असं, पण आता भाऊच नाही तर काय करणार. आणि काका नारळ बघा विकत आहे मस्तपैकीच. आणि काका मस्तपैकी बसलेले व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ बघताय आणि नारळ विकताय इथं हरिहरेश्वरला. इथं मागच्या वेळेस भाऊंची गाडी लावली होती, आपले चंदूभाऊ घेगडमल रायपूरचे, त्यांची गाडी लावली होती. आणि आपली इथं उभी होती मागच्या वेळेस, फक्त इकडनं फिरून गाडी उभी होती, रिवर्स लावली आपण लावली होती. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ भाऊंपर्यंत लवकर शेअर करा. ओके, ठीक आहे. आणि आज नेहमीपेक्षा बाकीच्या बीचपेक्षा जास्त बीचवरती, म्हणजे या हरिहरेश्वर बीचवरती आणि मंदिरावरती खूप गर्दी आहे, खूप ट्रॉफिक आहे, खूप फुल अशी पार्किंग फुल झाली. त्यामुळे गाडी इकडे लावून आणली मी बीचवरती. आणि आता आपण चालू दर्शनाला, पार्टी सोडली दर्शनासाठी, आपण चालले गाडी लावून. ठीक आहे, ओके. तेवढा फक्त हा व्हिडिओ भाऊंपर्यंत शेअर करा. ते आपले इरटेगावाले नाही का, त्यांच्याकडे शेअर करा.